ग्रॅज्युएटी प्रॉव्हिडंट फंडाची सुविधा मिळालीच पाहिजे. कामगार कायद्याची मोडतोड करणारं केंद्र सरकार मुर्दाबाद. बघा कॉम्रेड, माझा जितका आवाज आहे त्याच्यापेक्षा 10 पट तुमचा आवाज आला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सगळेजण जवळजवळ 7-8 संघटनेचे कर्मचारी आहेत. ताकदीनं घोषणा द्यायचे. कामगार कायद्याची मोडतोड करणारं केंद्र सरकार मुर्दाबाद. कामगार कायद्याची मोडतोड करणारं केंद्र सरकार मुर्दाबाद. कामगार कायद्यांच्या विरोधामध्ये अंमलबजावणी करणारं केंद्र सरकार मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. कामगारांच्या विरोधामध्ये कायदे करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. कामगारांच्या विरोधामध्ये कायदे करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. महागाई वाढवणारा मोदी सरकार मुर्दाबाद. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. सार्वजनिक क्षेत्रांचं खासगीकरण करणारं मोदी सरकार मुर्दाबाद. खासगीकरण कंत्राटीकरण करणारं मोदी सरकार मुर्दाबाद. कामगार एकजुटीचा. कामगार एकजुटीचा. डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल कामगारांना 30,000 रुपये किमान वेतन मिळालंच पाहिजे. अर्धवेळ आरोग्यश्री परिचय जिल्हा परिषदेमध्ये कायम केलंच पाहिजे. बांधकाम कामगारांना पेन्शन आणि त्यांच्या मागण्या मंजूर झाल्याच पाहिजेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यावलकर समितीचा अहवाल 30,000 रुपये किमान वेतन लागू झालंच पाहिजे. एमआर संघटनेच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. बँक कर्मचारी जिंदाबाद. बँक कर्मचारी जिंदाबाद. कामगारांच्या विरोधामध्ये वेगवेगळे कायदे करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. कामगारांच्या विरोधामध्ये चार श्रमसंहिता आणणारा मोदी सरकार मुर्दाबाद. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. सर्वांना पेन्शन, सर्वांना किमान वेतन मिळालंच पाहिजे. सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षितता मिळालीच पाहिजे. ग्रॅज्युएटी प्रॉव्हिडंट फंड बोनस आमच्या हक्काचा. ग्रॅज्युएटी प्रॉव्हिडंट फंड बोनस आमच्या हक्काचा. ग्रॅज्युएटी बोनस प्रॉव्हिडंट फंड आमच्या हक्काचा. पेन्शन आमच्या हक्काची. पेन्शन आमच्या हक्काची. बोनस आमच्या हक्काचा. 30,000 रुपये किमान वेतन आमच्या हक्काचं. खासगीकरण कंत्राटीकरण करणारं मोदी सरकार मुर्दाबाद. खासगीकरण कंत्राटीकरण करणारं मोदी सरकार मुर्दाबाद. शेतकऱ्यांवरती हल्ला करणारं मोदी सरकार मुर्दाबाद. कष्टकरी वर्गामध्ये जातीचं तेढ निर्माण करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. देशामध्ये धर्मवाद जागा करणारं मोदी सरकार मुर्दाबाद. अल्पसंख्याकांवरती दलितांवरती हल्ले करणारं मोदी सरकार मुर्दाबाद. महागाई वाढवणारं मोदी सरकार मुर्दाबाद. सर्व कामगारांच्या मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे. देशव्यापी संप चिराई हो. 12 फेब्रुवारी 2026 चा देशव्यापी संप चिराई हो. मोदी सरकार होश में आओ. फडणवीस सरकार होश में आओ. फडणवीस सरकार होश में आओ. पेन्शन बोनस प्रॉव्हिडंट फंडाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 30,000 रुपये किमान वेतनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. कामगारांच्या विरोधामध्ये जे 4 लेबर कोड आणले आहेत ते मागे घेतलेच पाहिजेत. मोदी सरकार मुर्दाबाद. कामगारांच्या विरोधी मोदी सरकार मुर्दाबाद. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये काम करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. दलित अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये काम करणारा मोदी सरकार मुर्दाबाद. सर्वसामान्य
म्हणण्यानं महागाईच्या खाईमध्ये ढोकलणारं मोदी सरकार मुर्दाबाद. पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजेत. स्वयंपाक गॅसच्या किमती कमी झाल्याच पाहिजेत. स्वयंपाक गॅसच्या किमती कमी झाल्याच पाहिजेत. कोण म्हणतंय होत नाही. कोण म्हणतंय होत नाही. भारत अमेरिका शेती करार रद्द झालाच पाहिजे. भारत अमेरिका शेती करार रद्द झालाच पाहिजे. कामगारावर चार तोड बिल लादणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो. चार लेबर कोड लादणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो. कामगार कायद्यावर आक्रमण करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो. कामगार कायद्यावर आक्रमण करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो. कामगार संघटनेबरोबर चर्चा न करणाऱ्या मनमानी मोदी सरकारचा. कामगार संघटनेबरोबर चर्चा न करणाऱ्या मोदी सरकारचा. कामगार शेतकरी कामगार महिला विद्यार्थी एकजुटीचा. शेतकरी कामगार महिला विद्यार्थी एकजुटीचा. सर्व श्रमिक जनतेचा. मागतो आम्ही कष्टाचं. मागतो आम्ही घामाचं. सर्व धंद्यातील कंत्राटीकरण रद्द झालंच पाहिजे. सर्व धंद्यातील कंत्राटीकरण रद्द झालंच पाहिजे. सार्वजनिक बँकेचं खाजगीकरण रद्द झालंच पाहिजे. सार्वजनिक बँकेचं खाजगीकरण रद्द झालंच पाहिजे. बेकारांना केंद्र सरकारने नोकरी दिलीच पाहिजे. बेकारांना केंद्र सरकारने नोकरी दिलीच पाहिजे. बेकारांना केंद्र सरकारने नोकरी दिलीच पाहिजे. केंद्र सरकारच्या 60 लाख जागा त्वरित भरल्याच पाहिजे. केंद्र सरकारच्या 60 लाख त्वरित भरल्याच पाहिजे. केंद्र सरकारच्या 60 लाख जागा त्वरित भरल्याच पाहिजे. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू केलीच पाहिजे. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू केलीच पाहिजे. अरे मागतो आम्ही श्रमाचं. अरे मागतो आम्ही घामाचं. बोला बहुटेकी. अरे बोला झेंडे शेतकरी कामगार एकजुटीचा. और मोदी शासन पे और जोर से मान और ताकत से मान और सीना तान के और जूता लेके और डंडा लेके और पेन लेके और थापी लेके जोर से बोल. पेंशन चाहिए और नौकरी चाहिए और मकान चाहिए और शिक्षा चाहिए. जोर से बोल. ताकत से बोल. जोर से बोल. मोदी शासन पे और मोदी शासन पे जोर से बोल. ताकत से बोल. ताकत से बोल. जोर से बोल. इस शासन पे और गुंडशाही पे और गुंडशाही पे भांडवलशाही पे भांडवलशाही पे जोर से बोल. ताकत से बोल. सीना तान के पेंशन चाहिए. औषध चाहिए. दवाखाना चाहिए. रहनी भाव चाहिए. जोर से बोल. ताकत से बोल. सीना तान के जूता लेके डंडा लेके इस शासन पे इस शासन पे जोर से बोल. ताकत से बोल. डंडा लेके झंडा लेके पेन लेके थापी लेके जोर से
समोल, पेंशन चाहिए, सामाजिक सुरक्षा चाहिए, पगार चाहिए, भर्ती चाहिए, जोर से बोल, फल ताकत से बोल, सीना तान के जोर से बोल, कामगार संघटना कृती समितीचा, कामगार संघटना कृती समितीचा, शेतकरी कामगार संघटना कृती समितीचा, बरं बोलतो आम्ही घामाचं, मागतो आम्ही कष्टाचं, मागतो आम्ही श्रमाचं, मागतो आम्ही घामाचं, कामगार मंत्र्याचा, अरे एक शब्द न बोलणारा कामगार मंत्र्याचा, अरे एक शब्द न बोलणारा कामगार मंत्र्याचा, अरे छुप्या पद्धतीने 4 बिल लोड लागू करणाऱ्या मोदी सरकारचा, अरे छुप्या पद्धतीने 4 कामगार कायदे लागू करणाऱ्या मोदी सरकारचा, अरे छुप्या पद्धतीने कामगार कायदे लागू करणाऱ्या मोदी सरकारचा, अरे त्याला पाठिंबा देणाऱ्या फडणवीस सरकारचा, अरे त्याला पाठिंबा देणाऱ्या फडणवीस सरकारचा, भारत सरकारने अमेरिका सरकार बरोबर केलेला शेती करार रद्द झालाच पाहिजे, भारत सरकारने अमेरिका सरकार बरोबर शेती करार केलेला रद्द झालाच पाहिजे, केंद्र सरकारने 60 लाख नोकऱ्या भरती तातडीने भरलेच पाहिजे, राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या रिकाम्या जागा भरल्याच पाहिजे, राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या निमारक जागा भरल्याच पाहिजे. घोषणा देते आणि वेगवेगळ्या संघटनांची घोषणा द्या. आपल्या म्हणजे डॉक्टर संघटना, सगळ्या कामगार संघटना, आवाज दो, जोर से आवाज दो, हमारी यूनियन, हमारी यूनियन, कामगार विरोधी कायदे आणणाऱ्या सरकारचं, कामगार विरोधी कायदे आणणाऱ्या सरकारचं, पंतप्रधान होश में आओ,
आपण घोषणा देणार का? घोषणांसह आता आपण सभेला सुरुवात करूयात. एम आर संघटनेचे कोण बोलणार आहे त्या ठिकाणी? बाळासाहेब ठाकरे आपल्याला इथं मार्गदर्शन करतील. ते एम आर संघटनेचे नेते आहेत, त्यांच्या मागण्या मांडतील. नमस्कार कामगार संघटना. नमस्कार सर्व कामगार संघटनाला. मी बाळासाहेब बाकले, बार्शी युनिट मेडिकल सेक्शन रिप्रेझेंटेटिव्ह महाराष्ट्र स्टेट यांच्या वतीनं मी बोलत आहे. आमच्या पण तुमच्याप्रमाणेच काही मागण्या आहेत. आम्ही पण कामगारच आहोत. आमच्या पण काही मागण्या आहेत. तुमच्याप्रमाणे 4 लेबर कॉर्ड रद्द झाले पाहिजेत आणि सेल्स प्रमोशन ऍक्ट आमच्या बाबत जो आहे 1976चा तो अबाधित राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज संप करत आहोत. संप आणि सर्व संघटनांना आम्ही पाठिंबा देत आहोत. तसेच हा संप का करायचा तर संप केल्याशिवाय आपल्या संघटनेची किंवा कामगाराची ताकद कळत नाही. त्यासाठी हा संप करायचा आहे. त्या 2 कायद्याबरोबरच आमची दुसरी एक अशी मागणी आहे की आमच्या सेल्ससाठी किंवा त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आमच्यावर बदलीचे किंवा इतर अशा धमक्या दिल्या जातात ते रद्द झाल्या पाहिजे. तसेच आमच्यावर जीपीएसच्या मार्फत किंवा झूम मीटिंग मार्फत सर्व्हिलन्स ठेवले जाते ते आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आहे. ते पण त्यांचं रद्द केलं पाहिजे. तसेच इतर संघटनाप्रमाणे आमचे अशी दुसरी मागणी आहे की आमच्या कामकाजाच्या वेळा फिक्स नाहीये, तर ते कामकाजाच्या वेळा फिक्स करून आम्हाला पण किमान वेतन 8 घंट्यासाठी 30,000, मासिक 10,000 पेन्शन आणि इतर सुविधा लागू कराव्या यासाठी आम्ही आज या ठिकाणी संप करत आहोत. धन्यवाद. डॉक्टर जगदाळेबा हॉस्पिटल श्रमिक संघाच्या वतीने कॉम्रेड धनाजी पवार हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्व कामगार बंधू भगिनी, आजचा जो देशव्यापी संप चालू झालेला आहे त्या विरोधामध्ये कंत्राटीकरण रद्द व्हावं, बँकेचं खाजगीकरण रद्द व्हावं, सर्वांना किमान वेतन पेन्शन मिळालीच पाहिजे या मागणीसाठी देशभरात जो संप झालेला आहे त्या संपाला डॉक्टर जगदाळेबा हॉस्पिटल श्रमिक संघातर्फे मी पाठिंबा देत आहे आणि सर्व टोटल कर्मचारी संघटनेला पाठिंबा देत आहे. एवढं बोलून नमस्कार, मी सरिता कुलकर्णी बँकेत आहे. आज देशभरामध्ये भारत बंदची हाक दिलेली आहे. फक्त भारतीय मजदूर संघाशी जे संलग्न आहेत त्या संघटना यात सहभागी नाही आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, विद्यार्थी, महिला, संघटित क्षेत्रातले, असंघटित क्षेत्रातले सर्व लोक आज बंद मध्ये सहभागी आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर प्रमुख कायद्यांची निर्मिती करण्यात आली होती. आपल्या संविधानात 4-5 वर्ष काम करून सगळ्या लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपले 29 कायदे करण्यात आले होते. तर त्या कायद्यांची पायमल्ली करत परवा नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारने 4 कायद्यात त्याचं रूपांतर केलेलं आहे. त्यामध्ये एकदम महत्वाचा एक फॉर्म आहे, अशी फॉर्म आहे की नाही सगळ्यांचीच आहे ती की फंडामेंटल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे. एक मिनिट, फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट ही जी संकल्पना आणलेली आहे त्यांनी ती अतिशय घातक आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे शाश्वती नसल्याचं वातावरण निर्माण होणार आहे. यामध्ये सरकार आणि मालक त्यांना वाटेल तशी भरती करणार आणि जर भरती केली, सेवा शर्ती वगैरे कुठल्याही लागू नाही झाल्या, लोक संघटित व्हायला लागले की त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार. म्हणजे तुमच्या संघटनावर एक प्रकारची गदा आणलेली आहे आणि ह्याच्यामुळे भवितव्य आज जो विद्यार्थी आहे त्याला भविष्यात नोकरी मिळणार नाहीये. सगळीकडे कंत्राटीकरण, अस्थिर वातावरण, ठराविक पगार नाही, ठराविक प्रकारचा कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळणार नाही, फक्त खच्चीकरण आणि खच्चीकरण. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार, गरीब अधिक गरीब होत जाणार, दोघांच्यातली दरी ही वाढत जाणार.
यासाठी हा आजचा संप पुकारलेला आहे. त्याला बँकिंग क्षेत्रात पण सहभागी आहे, कारण बँक अर्थकारण आणि देशकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर अर्थकारण व्यवस्थित राहिलं नाही तर देश ढासळतो. आणि आताच्या सरकारचं धोरण हेच आहे की सरकारी बँका ज्या आहेत त्यांचं खाजगीकरण करायचं, मोठमोठ्या भांडवलदारांच्या घशात त्या बँका घालायच्या. जे कर्ज घेऊन पळून गेलेले आहेत मल्ल्यासारखे लोक ते बाहेरच पडलेले आहेत, पण अगदी हजारो रुपयांचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी लागतात ते कर्ज भरा म्हणून. सेवा शुल्क, तुम्हाला अकाउंटला तुमच्या पैसे जमा झाले, मिनिमम बॅलन्स नाही म्हणून तुमच्या खात्यातनं रक्कम गेलेली आहे. कशासाठी तुम्ही सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावताय? हे करू नका. यासाठी तसंच येणारा खासगीकरणाचा मुद्दा, एकत्रीकरणाचा मुद्दा, भांडवल, सरकारची जी गुंतवणूक आहे ती कमी करून सरकार खासगी क्षेत्रातली भांडवल गुंतवणूक वाढवायला एफडीआयला त्यांनी परवानगी दिलेली ती रद्द करावी. ह्या अशा मागण्यासाठी आम्ही बँक कर्मचारी पण आजच्या संपामध्ये सगळ्यांच्या बरोबर, बँक कर्मचारी हा कर्मचारीच आहे, फक्त संघटित आहे, पण संघटित आणि असंघटितची ताकद एक झाल्याशिवाय आपला आवाज उठणार नाही आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही. त्यासाठी आपण आज संप केलेला आहे. आजचा संप आपण पूर्णपणे यशस्वी करून दाखवू. धन्यवाद. बांधकाम कामगार संघटनेचे कॉम्रेड बालाजी शितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कोणत्या संघटनेचे? तुम्ही कोणत्या संघटनेचे? MACB. माहित नाही होतं तुम्ही आता आयटक कामगार केंद्र बार्शी. आज आपण बार्शीमध्ये सर्व संघटना मिळून आज कृती समिती तयार करून आज आपण तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आज आपण पंतप्रधान साहेबांना पत्र लिहित होतो. तर हे पत्र लिहायचं नुसतं पत्र लिहून उपयोग नाही, तर आपण तीव्र स्वरूपात आज आंदोलन झालं पाहिजे. आंदोलन करणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. मोर्चा करणं म्हणजे जिवंतपणे मेलेल्यासारखी अवस्था केलेली आहे आपल्या सरकारने. तर आपण काय केलं पाहिजे? आता आम्ही बांधकाम कामगारांचं प्रतिनिधित्व करत असताना आज बांधकाम कामगारांना अशी अवस्था केलेली आहे सरकारने. सानुग्रह आंदोलन बंद केलं, 5,000 रुपये मिळायचं बंद केलेले. त्याचप्रमाणे डिलिव्हरीची योजना बंद केलेली आहे. हळूहळू सरकार काय करत आहे? बंद पडलं ते मार्गावर आहे. 1996च्या कायद्यानुसार किंवा ते अधिनियमानुसार 2% कर्ज 2% सेस हा वसूल केला जातो, परंतु सरकार आहे 1% वसूल करतो. तो 2% वसूल करण्यात यावं. आणि त्याचबरोबर 2% वसूल केला नाही त्याचा दुरुपयोग आज शासन दुरुपयोग करत आहे. त्याचबरोबर आज जे सरकार आहे कामगार मंत्री, तो कामगार मंत्री आज एवढा अन्याय करत आहे कामगारावर, तरी एक शब्द बोलत नाही. तरी आज आपल्या बार्शीमधील राष्ट्रीय जनसंघटना, श्रमिक संघटना, हॉस्पिटल संघटना, त्याचबरोबर बांधकाम कामगार संघटना, बँक संघटना आणि MR संघटना या सर्व संघटनेने आज आपल्याला पाठिंबा दर्शवलाय. एवढं म्हणतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. MACB पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस अप्रेंटिस संघटना आबासाहेब शहाजी काळे. तर पहिल्या विधानसभामध्ये आम्ही संघर्ष केला, कोंबरे सर आम्ही. तरी हे म्हणणं बरोबर आहे की आउटसोर्सिंग बंद झालं पाहिजे. आउटसोर्सिंग म्हणतात, आउटसोर्सिंग बंद झालं पाहिजे. या एका पगारीमध्ये 4 काम करतात, बरोबर आहे का? तर प्रत्येक जणाला कायम म्हणून नोकरी दिलीच पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. मी अर्धवेळ आरोग्यश्री परिचय कर्मचारी संघटनेच्या वतीनं बोलतो. हे पहा, देशभरामध्ये आजचा जो काही संप पुकारलेला आहे त्याची एक महत्वाची भूमिका ठरलेली आहे. त्या संघटनेमध्ये देश पातळीवरच्या जवळजवळ 20, 21, 22 संघटना सहभागी आहेत. त्याच्यामध्ये आयटक आहे, C2 आहे, NITY आहे, इंटक आहे. भाजपला अफिलेटेड असणाऱ्या किंवा भाजपला मानणाऱ्या धर्मवादी संघटना सोडल्या तर बाकी सर्व कामगार संघटना ह्या देशभरामधल्या आजच्या संपामध्ये उतरलेल्या आहेत. त्याच्यामधली जी मुख्य मागणी आहे ती 4 लेबर कोड जे सरकारनं आणू पाहतंय
ते पण संसदेच्या मार्गातून नाही, कुठली तरी एक अधिसूचना त्यांनी काढलेली आहे आणि त्या 4 लेबर कोड त्यांना अंमलबजावणी करायची आहे. आणि देशभरामध्ये जवळजवळ 150 वर्ष झालं जे काही काम, 150 पावणे 200 वर्ष झालं कामगार कष्टकरी वर्गाने जे जे काही कायदे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये बोनसचा कायदा आहे, प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा आहे, 8 तासाच्या कामाचा कायदा आहे. 300 जर का कामगार असतील तर तिथं जर का कुठली ताळेबंदी करायची असेल तर त्याला कामगारांच्या संघटनांची, कामगारांची परवानगी घ्यावी लागते, तो कायदा आहे. महिलांच्या बाळांतरजेचा कायदा आहे. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड आहे, बोनस आहे, असे जे काही वेगवेगळे ESIचा कायदा आहे, हे सगळेच्या सगळे कायदे ह्या केंद्र सरकारने, मोदींनी जे काही कायदा केलेला आहे 4 श्रम संहितेचा, त्याच्यामुळं हे सगळे कायदे एका वेळेस मोडून पडणार आहेत. महिलांना रात्रपाळीमध्ये काम करण्याची सुद्धा त्या कायद्यामुळे परवानगी मिळणार आहे आणि त्यामुळे महिलांना रात्रपाळीमध्ये काम करावं लागेल. 8 तासाचा कामगार कायदा मोडून 12 तास काम करावं लागेल. अशा पद्धतीचं हे केंद्र सरकारचं जे काही धोरण आहे हे कामगार वर्गाच्या, कष्टकरी वर्गाच्या विरोधामध्ये चाललेलं आहे. शेतकऱ्यांचा त्यांनी घास घेण्याचा प्रयत्न केलेला होता. जे काही 3 काळे कायदे त्यांनी कृषी कायदे आणलेले होते त्याला शेतकऱ्यांनी विरोध नोंदवला. पण वेगवेगळ्या मार्गाने MSP सारखा कायदा जो आहे, MSPचा जो कायदा आहे तो आणायचा आणि कामगारांना गिळंकृत करायचं, असं ह्या केंद्र सरकारचं धोरण आहे. देशातल्या जे काही केंद्रीय कामगार संघटना आहेत, जसं की MSCB आहे, बँकवाले आहेत, आपली आयटक आहे, अशा वेगवेगळ्या कामगार ज्या संघटना आहेत, यांच्याबरोबर सरकार चर्चा करायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे जे काही वाद तयार व्हायला लागलेले आहेत कॅपिटलिस्ट भांडवलदारांच्या सोबत, ते सगळे वाद चिघळून चाललेले आहेत आणि त्यांना हे वाद चिघळून जावे असं त्यांना वाटतंय. तुम्ही बघितलं असेल एक एफस्टीन नावाची फाईल अमेरिकेमधून आलेली आहे. अत्यंत विकृत अशा पद्धतीनं देशातले जे काही, वेगवेगळ्या देशातले जे काही राजकारणी आहेत, लहान लहान मुलींबरोबर त्यांचे जे काही संबंध आहेत ते सगळे त्या एफस्टीन फाईलच्या माध्यमातून उघडे पडलेले आहेत. त्याच्यामध्ये हा नरेंद्र मोदी नावाचा आपला जो काही प्राणी आहे तो त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. हे लक्षात घ्या. ह्यांनी याच्या अगोदर नोटबंदी केली, ह्याच्या अगोदर ह्यांनी GST लागू केला, हे 4 श्रम संहिता आणल्या, हे एफस्टीन जी फाईल आहे ती आता समोर आलेली आहे. आणि ही सगळी जी गडबड आहे नरेंद्र मोदीची गडबड सगळे त्या अमेरिकेचा जो काही ट्रम्प्स आहे त्याच्या पायावरती सगळा मुंडका टेकवण्याची सगळी गडबड आहे. मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी कुठे गेले? चीनला गेले, परत आले रशियाला गेले, रशियाचं तेल आणलं, स्वस्त तेल देतो म्हणाले, पेट्रोल रॉकेल स्वस्त देतो म्हणाले, गॅस स्वस्त देतो म्हणाले आणि आता परत अमेरिकेसोबत गेलेले आहेत. तर असं हे जे काही सगळं केंद्र सरकारचं धोरण आहे ते कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये असलेलं धोरण आहे. वेगवेगळे कायदे ते आणू लागलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धवेळ परिचारांना महिन्याला 100 रुपयावरती हाताया काम करतायत. दिवसाला 100 रुपये इतकं त्यांना फक्त अल्प वेतन आहे. त्यांना महिन्याला 3000 रुपये वेतन आहे. वारंवार आपण मागणी करतोय परंतु सरकार ह्यांना काही पैसे द्यायला तयार नाही. लाडक्या बहिणींना पैसे देते, निवडणुका जिंकते. घरामध्ये बसलेल्या बायकांना पैसे द्यायचे आणि कष्ट करणाऱ्या महिलांना पैसे द्यायचे नाहीत. शेतकऱ्यांना कसलेही अनुदान द्यायचं नाही, बियाणाला अनुदान द्यायचं नाही, अशा पद्धतीचं ह्यांचं धोरण आहे. तर ह्या धोरणाचा आपण तीव्र पद्धतीने निषेध करतोय. ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने निवेदनाच्या मार्फत देतोय. सगळ्या मागण्या माहिती आहेत. एवढं बोलतो आणि मी थांबतो. श्रमिक राष्ट्र संघटनेचे बबन चव्हाण यांच्या मार्फत आज पाठिंबा देण्यासाठी 2 शब्द मांडले. आज या ठिकाणी केंद्र सरकारकडून कामगार संघटना व कामगार हक्क विरोधी तसेच मनुस्मृती प्रकारचं धोरण जे राबवलं जात आहे त्याचा सर्वप्रथम मी आमच्या श्रमिक राज कामगार संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष माढा यांच्या वतीने जाहीर असा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जो आयटक संघटनेकडून बार्शी तहसीलवरती जे धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याला आमच्या श्रमिक राज कामगार संघटनेचा व प्रहार जनशक्ती पक्ष माढा यांच्या वतीने जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर राष्ट्रीय म्हणून निवासी बहुजन कर्मचारी संघटना असंघटित बांधकाम कामगार शाखा बार्शी अध्यक्ष देवकर अप्पा
यांनी 2 शब्द मांडावे अशी विनंती करतो. पहिली गोष्ट तर हे आपल्यावर काम करून वेळ काय लागली तर याला सगळ्यात मोठा विषय आहे ईव्हीएम. कुणीही मतदान करत नाही काय नाही. आज तुम्ही प्रत्येक खेड्यापाड्यात जावा, सगळीकडे जावा, सगळे सांगतात आम्ही बीजेपी मतदान करत नाहीये. पण बीजेपी मतदान करत नाही पण निवडून काय येते. तर आमच्या भाग जवळपास 10-15 वर्ष झालं सांगतोय सुप्रीम कोर्टाने निकाल दिले की ईव्हीएम मध्ये गडबडी होती. पूर्ण सांगितलं असताना देखील आता राजकीय पार्टी म्हणा लागली. मग ही आपल्यावर एक लादलेली ह्या प्रशासनाची जी आहे त्याच्यामुळे आपण आज सध्या ह्यांच्या त्यासाठी सापडलेलो आहे. तर सगळ्यांचे एवढे म्हणजे हाल चालू केले सगळीकडे जिकडे बघाल तिकडे खासगीकरण. आज या मंडळाचं 1996 अंतर्गत ठराव ज्यावेळेस बी बांधकामाला कामगारांच्या बद्दल काही ठराव करायचा असतो त्या ठरावाच्या वेळेस संबंधित जो संघटना ज्या आहेत हे पदाधिकारी त्याच्याबरोबर पाहिजेत, संबंधित पदाधिकारी पाहिजेत, सचिव पाहिजे मंडळाचा, कामगार मंत्री पाहिजे. त्यानंतर ही ठराव ठरवायचा कुठलाही तुम्ही मनाने ठराव ठरवताय. आज सगळ्या कामगारांचा असेल तो वाटोळ केलं या लोकांनी. मग ह्याला एकच आहे पर्याय, बहुजनांनी सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं आणि इथून पुढे मोठी आंदोलन करून ही घेण्याची काय तरी सरकार आहे हे काय असं मानणार नाहीये. त्यामुळे माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, एकजुटीने राहून आंदोलन करीत चालावं. त्याशिवाय कुठलेही आपले प्रश्न मार्गी लागणार नाहीयेत. आज आमच्या संघटनेच्या वतीनं राष्ट्रमंडळ सुप्रीम संघटनेच्या वतीनं आयटम या संघटनेला आमच्या पाठिंबा आहे. एवढं बोलून मी थांबतो. त्यानंतर आपल्याला एक निवेदन आलेलं आहे. असंघटित कष्टकरी कामगार महासंघ महाराष्ट्र सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे यांनी आपल्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. धन्यवाद. कामगार एकजुटीचा 4 लेबर कोड रद्द झालेच पाहिजे. 4 लेबर कोड रद्द झालेच पाहिजे. किमान वेतनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आज इथं जमलेल्या विविध क्षेत्रातील कामगार बंधू भगिनींनो तुम्हाला सगळ्याला क्रांतिकारी अभिवादन करून जय भीम लाल सलाम करतो. आणि मोदी सरकारने छुप्या पद्धतीने जे 4 लेबर कोड बिल आणले त्या 4 लेबर कोड बिलामधलं एक महत्वाचं आहे की असंघटित क्षेत्रातील जो कामगार आहे तो सफाई कामगार, हमाल लोड करणारा कामगार, परत बांधकाम कामगार, घरेलू कामगार, वॉचमन करणारे कामगार आणि अजून एक दुसऱ्या कामगाराची व्याख्या त्यांनी काय केली आहे, कामगाराची व्याख्याच बदलून टाकली आहे. तर ही कामगार नाही आहेत असं त्यावेळेस 4 लेबर कोड बिल मध्ये म्हणतात आणि म्हणतात की हे सेवा देणारे उद्योग आहेत. सेवा म्हणजे आज अनेक वर्षाच्या संघर्षानंतर बांधकाम कामगार मंडळाचं मंडळ स्थापन झालं. ती मंडळ सुद्धा या कायद्याने उडून जाणार आहे. म्हणजे असंघटित क्षेत्रात जे 91% कामगार काम करतात त्यांनाच म्हणतात की तुम्ही सेवा देणारे उद्योग आहेत. म्हणजे तुम्ही कामगार नाहीत, सेवा करता. आपण काय सेवा करतो का हा प्रश्न मला विचारायचा आहे. आपण सेवा करत नाही, आपण कामगार आहोत. ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये बांधकाम कामगारांच्या मंडळामध्ये भाजपच्या कामगार मंत्र्यांनी सध्याच्या सचिवाने कुठल्याही कामगार संघटनाबरोबर चर्चा न करता कोट्यवधी रुपयाचा चुराडा केलेला आहे. ज्या बांधकाम कामगाराच्या मुख्य मागण्या आहेत त्या मागण्याकडे दुर्लक्ष करतात आणि पाठीशी घालतात. बांधकाम कामगाराच्या असंघटित क्षेत्रात सगळ्यात जीवावर चुकी होऊन म्हणजे मरणाची पर्वा न करता तो उंच उंच इमारतीवर काम करतो. पाण्याची भीती किंवा लागायची भीती, त्याला छाती म्हणजे पुढे चालून त्याला छातीचे आजार व्हायची शक्यता असताना सुद्धा हा आपल्या कुटुंबासाठी काम करतो. भरतीची प्रक्रिया बंद करून टाकलेली आहे. त्या कायद्यानुसार सामाजिक सुरक्षता निघून जाणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने आणलेले 4 लेबर कोड मागे घेतले पाहिजे असं असंघटित कामगाराच्या वतीनं मी त्यांना विनंतीपूर्वक मागणी करतो.
नाही त्यांनी मंजूर केलं तर ह्यापेक्षा सुद्धा आम्ही संयुक्त तीव्र आंदोलन अधिक प्रभावी करू असा इशारा देतो आणि सगळ्याला प्रत्येक क्रांतिकारी अभिवादन करून लाल सलाम करतो. यानंतर किसान सभेचे कॉम्रेड लक्ष्मण गाडगे आपल्या समोर बसतील. माननीय म्हणजे इथे असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर किंवा सहकाऱ्यांना माननीय तहसीलदार साहेबांना बोलावं अशी त्यांना विनंती करतो. आजच्या या देशव्यापी संपामध्ये सहभागी झालेल्या शेतकरी, कामगार व इतर सर्व संघटना आज आपणाला या रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली तर गेल्या 200 वर्षापूर्वी या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या 200 वर्षापूर्वी या देशामध्ये ईस्ट इंडिया नावाची एक कंपनी आली आणि त्यांनी बघता बघता या देशावर 150 वर्ष राज्य केलं आणि या देशातल्या सर्व नागरिकांना गुलामगिरीचं जीवन जगावं लागलं. 150 वर्षाच्या या देशातल्या कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या रक्तातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याच्या नंतर जी घटना तयार झाली ती घटना उगाच तयार झाली नाही. या देशातला शेतकरी, या देशातला कष्टकरी, या देशातला कामगार याला माणूस म्हणून जगता यावा यासाठी अभ्यासपूर्ण अशी या देशामध्ये घटना तयार झाली आणि त्या घटनेनुसार गेली 60 वर्ष आपला देश चालत होता. परंतु गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये भाजपच्या आरएसएसच्या नावाचं जे सरकार आलं अस्तित्वात आणि गेल्या 10 वर्षामध्ये अनेक कामगारांनी, कष्टकऱ्यांनी जे आपल्या रक्तातून कायदा तयार केला, त्याला हक्क मिळवून दिला, मतदानाचा हक्क मिळवून दिला, कामगारांचा हक्क मिळवून दिला. 8 तासाच्या ड्युटीसाठी कामगारांनी अहोरात्र झटून आपल्या रक्त सांडून कायदा तयार केला. परंतु या 10 वर्षाच्या काळामध्ये भाजपच्या सरकारनं आणि मोदी नावाच्या प्राण्यानं या देशातलं कामगार देशधडीला लागावा, या देशातला शेतकरी धडीला लागावा. अगोदर जातीवादाचा खूळ या देशामध्ये जातीमध्ये फूट पाडण्याचं कुटील काम केलं आणि त्यानंतर आता गेल्या 4 वर्षापासून नुसतं जातीवादच नाही तर स्त्री पुरुषामध्ये सुद्धा भेद पाडणारा, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा कुटील काम लाडकी बहीण नावानं या देशामध्ये आणलं, राज्यामध्ये आणलं. लाडक्या बहिणीच्या नावाखाली खेड्यापाड्यामध्ये आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीला मी टीका करत नाही, परंतु खेड्यातल्या अनेक महिला नवऱ्याला नीट बोलत सुद्धा नाही त्या, हजारो रुपयाचा पगार त्यांच्या हातात दिला तरी बोलत नाही त्या आणि महिन्याला 1.5 रुपये दिला म्हणून त्याला गुन्हा आणतात आणि मत त्याला टाकतात. नवऱ्याचं सुद्धा ऐकत नाहीत या देशामध्ये. या सरकारनं, या राज्यकर्त्यांनी अशी भेद पाडली आणि त्यांना भुलविलं. कधी लाडक्या बहिणीच्या नावाखाली, कधी रेशनच्या कुचक्या गव्हाच्या नावाखाली या देशातली फूट पाडली आणि मताच्या वेळेला हाच भूमीला पुढे करून मताचा जोगवा घेऊन या देशावर गेल्या 10 वर्षापासून राज्य करत आहे. हेच झालं अनेक वेळा या देशातला, या जगातला जो प्रगत देश आहे त्यांनी सुद्धा ईव्हीएम बंद केली. परंतु या देशातली ईव्हीएम अजून रद्द केलेली नाही. नुसतं नाव सांगायचं आम्ही विकासाच्या कामावर मत घेतो. कशाचा विकास झाला या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जेवढं रक्त सांडलं नाही, जेवढ्यांची आहुती गेली नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या, कामगाराच्या आत्महत्या झालेल्या ही वस्तुस्थिती आहे. म्हणून हे सरकार नुसत्या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये नाही,
कामगाराच्या विरोधामध्ये नाही, तर हे सरकार या देशातल्या सर्व नागरिकांच्या विरोधामध्ये, आणि हे सरकार मोठभर अशा भांडवलदारासाठी हे सरकार काम करत आहे. हे सरकार अंबानी अबानीचं सरकार आहे, अंबानी अदानीचं सरकार आहे, आणि त्यांना वाटतं तसे कायदे ते अस्तित्वात आणत आहे. म्हणून आज ही हक दिली, आज हक दिली, आज आपण एक ही चुलूक लावली. पण आगामी काळामध्ये हे सरकार, हे मोदी सरकार गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे, आणि ह्याला जागेवर आणण्यासाठी परत एकदा आपल्याला ज्या गोऱ्यांच्या विरोधामध्ये लढाई लढली, तशीच लढाई या देशातल्या मोदी सरकारच्या भाजपच्या विरोधामध्ये लढाई लागणार आहे. आणि त्यासाठी आपण तयारीला लागावं असं मी आवाहन करतो. माझ्या भाषणांचं पिढ जय हिंद जय महाराष्ट्र. बुलंद बहुटेकी कामगार एकजुटीचा, संयुक्त कामगार एकजुटीचा, संयुक्त कामगार एकजुटीचा. किमान वेतनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू झालीच पाहिजे. अर्धवस्त्री